स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण 13 ते 19 मार्च पर्यंत घडलेल्या सर्व IMP चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, सबस्क्राइब, शेअर, लाईक करायला विसरू नका। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो। प्रश्न पहिला आपल्या समोर आहे, देशातील पहिले संविधान सन्मान संमेलन कुठे होणार आहे? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे पुणे। पुणे येथे देशातील पहिले संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात येणार आहे। याचे उद्घाटन विकास दिव्यकीर्ती यांच्या हस्ते होणार आहे। ऑप्शन जर पाहिले तर नागपूर मिहान येथे आशियातील प्रथम सर्वात मोठ्या पतंजली मेगा फूड आणि हर्बल पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे। हे पार्क संत्रा प्रक्रियेशी संबंधित असून आशिया खंडातील सर्वात मोठे केंद्र बनले आहे। पानिपत हरियाणा येथे मराठा शौर्य स्मारक उभारले जाणार आहे। आणि मुंबई येथे जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, संत तुकाराम महाराज यांचा देहू येथे यंदा कितवा बीज सोहळा साजरा करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे 375वा। संत तुकाराम महाराज यांचा 375वा बीज सोहळा यंदा साजरा करण्यात आला आहे। आणि या सोहळ्यानिमित्त एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। क्लिअर। पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न तिसरा, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्राने कितवे स्थान मिळवले आहे? IMP प्रश्न आहे। येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। याचं योग्य उत्तर आहे दुसरे। हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू। या योजनेची सुरुवात 13 फेब्रुवारी 2024 रोजी झाली। 1,92,936 सौर ऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने देशात दुसरे स्थान मिळवले। प्रथम स्थानावर गुजरात, दुसरे स्थान महाराष्ट्र, तिसरे स्थान उत्तर प्रदेश, चौथे स्थान केरळ आणि 5व्या स्थानावर राजस्थान आहे। या योजनेअंतर्गत मार्च 2025 पर्यंत देशात 10 लाखापेक्षा जास्त सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले आहे। देशात 2026-27 पर्यंत 1 कोटी कुटुंबापर्यंत ही योजना पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे। क्लिअर। चौथा प्रश्न आहे, कोणत्या बँकेला लंडनच्या सेंट्रल बँकिंग या संस्थेचा 2025 या वर्षासाठीचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड जाहीर झाला आहे? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे RBI। या प्रश्नाचे IMP पॉइंट आपल्या समोर आहेत। RBI ची स्थापना अधिनियम 1934 नुसार 1 एप्रिल 1935 मध्ये झाली। RBI चे पहिले गव्हर्नर हे सर ओसबोर्न स्मिथ होते। RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर हे CD देशमुख होते। RBI चे 26वे गव्हर्नर हे संजय मल्होत्रा आहेत। याचे मुख्यालय मुंबई येथे आहे 1937 पासून। याच्या आधी याचे मुख्यालय कोलकाता येथे होते। आणि RBI ला कशाकरिता हा अवॉर्ड देण्यात आला आहे ते बघा, बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी विकसित केलेल्या प्रवाह आणि सारथी या सॉफ्टवेअर करिता हा पुरस्कार RBI ला देण्यात आला आहे। क्लिअर। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 5वा, कोणत्या राज्याने आपले स्वतःचे सॅटेलाइट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे आसाम। हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ। आसाम या राज्याने आपले स्वतःचे आसाम सॅटेलाइट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे। आणि असे करणारे आसाम हे देशातील पहिले राज्य बनले आहे। आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्व शर्मा। ऑप्शन जर पाहिले तर गोवा येथे देशातील पहिला खनिज उत्खनन शोध परवाना लिलाव पार पडला। तामिळनाडू राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये रुपयाचे चिन्ह बदलून म्हणजे रिप्लेस करून ते चिन्ह तामिळ भाषेत केले। रुपयाचे हे चिन्ह देवनागरी लिपीत आहे। भारत सरकारने 15 जुलै 2010 ला हे चिन्ह लागू केले होते। हे चिन्ह उदय कुमार या व्यक्तीने तयार केले होते। आणि त्रिपुरा या राज्याने नुकतीच मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना सुरू केली आहे। क्लिअर। पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न 6वा, रामसर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण बनल्या आहे? मोस्ट IMP असा हा प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे जयश्री व्यंकटेशन। जयश्री व्यंकटेशन यांना रामसर स्थळांच्या विवेकपूर्ण उपयोगासाठी रामसर पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे। ऑप्शन जर पाहिले तर दलाई लामा यांना शांती आणि स्थिरतेसाठी गोल्ड मर्करी पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे। सुमन चक्रवर्ती हे IIT खडगपूरचे प्रोफेसर आहेत। यांना युनेस्कोद्वारा इंजिनिअरिंग अँड कम्प्युटर सायन्समध्ये TWAS पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे। आणि विकास कौशल यांना HPCL म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि संचालक नियुक्त केले आहे। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे,
प्रश्न 7वा, कोणत्या देशाने द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन या पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे? योग्य उत्तर आहे मॉरिशस. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. मॉरिशस या देशाने मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नरेंद्र मोदी यांचा हा 21वा पुरस्कार आहे. मॉरिशसचे पंतप्रधान आहेत नवीनचंद्र रामगुलाम आणि राष्ट्रपती आहेत धर्मबीर गोकुल. ऑप्शन जर पाहिले तर रशिया या देशासोबत T-72 टँकाचे 1000 HP इंजिन खरेदी करण्यासाठी भारताने करार केला आहे. भारत फिडे बुद्धिबळ विश्वकप 2025चे आयोजन करणार आहे आणि हे आयोजन दिल्ली येथे होणार आहे. आणि पाकिस्तान या देशात उग्रवादी समूहाने जाफर रेल्वे हायजॅक करून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हत्या केली. बलूच लिबरेशन आर्मी म्हणजे BLO या संघटनेने ही जबाबदारी घेतली आहे. क्लिअर. 8वा प्रश्न आहे, जागतिक पातळीवरच्या QS मानांकनाच्या विषय कॅटेगरीमध्ये पहिल्या 50 संस्थांच्या यादीत किती भारतीय विद्यापीठांनी आणि संस्थांनी स्थान मिळवले आहे? योग्य उत्तर आहे 9 आणि ती कोणकोणती आहेत आपण समजून घेऊ. जागतिक पातळीवरच्या QS मानांकनामध्ये पहिल्या 50 संस्थांच्या यादीत विषय कॅटेगरीमध्ये 9 भारतीय विद्यापीठांनी आणि संस्थांनी स्थान मिळवले आहे. यामध्ये धनबादच्या इंडियन स्कूल ऑफ माइन्स देशात पहिल्या तर जागतिक पातळीवर 20व्या स्थानी आहे. IIT दिल्ली 26व्या स्थानी तर IIT मुंबई हे 28व्या स्थानी आहे. ग्लोबली जर पाहिलं तर जागतिक विद्यापीठात प्रथम स्थान हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आहे. IIT मुंबईची रँक ही 118वी तर IIT दिल्लीची रँक ही 150वी आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 9वा, जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी 15 मार्चला साजरा केला जातो. यंदा 2025ची या दिवसाची थीम काय आहे? योग्य उत्तर आहे शाश्वत जीवनशैलीकडे न्याय संक्रमण. ही 2025ची थीम आहे आणि ही 2024ची थीम होती. ओके, पुढे जाऊया. प्रश्न 10वा, भारत आणि कोणत्या देशादरम्यान बंगालची खाडी येथे कॉर्पेट आणि बोंगो सागर अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे बांगलादेश आणि भारत या 2 देशादरम्यान बोंगो सागर अभ्यासाचे आयोजन करण्यात येते. ऑप्शन जर पाहिले तर अमेरिकेने ब्रह्मांडची उत्पत्ती कशी झाली हे उघड करण्यासाठी नुकतीच SpareX ही दुर्बीण लॉन्च केली आहे. मॉरिशस या देशात अटल बिहारी वाजपेयी यांचे लोकसेवा आणि नवउन्मेष संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. आणि किर्गिस्तान आणि भारत यांच्यात खंजारचे 12वे संस्करण किर्गिस्तान येथे आयोजित करण्यात आले आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 11वा, संपूर्णरित्या महिलांनी चालवलेली वंदे भारत ही मुंबई ते शिर्डी दरम्यान धावली. या रेल्वेच्या लोको पायलट कोण होत्या? योग्य उत्तर आहे सुरेखा यादव. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. संपूर्णरित्या महिलांनी चालवलेली रेल्वे ही आंतरराष्ट्रीय दिवसावर मुंबई ते शिर्डी दरम्यान धावली. या रेल्वेच्या लोको पायलट या सुरेखा यादव होत्या. या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट आहेत. यांच्या सह लोको पायलट या संगीता कुमारी होत्या. ही ट्रेन लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद असलेल्या माटुंगा स्थानकातून धावली होती. क्लिअर. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 12वा, द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड या मूळ इंग्रजी पुस्तकाचे याच नावाने मराठीमध्ये अनुवादित कोणी केले? योग्य उत्तर आहे सुदर्शन आठवले. आणि मराठीमध्ये केलेल्या अनुवादासाठी सुदर्शन आठवले यांना साहित्य अकादमी मराठी भाषांतराचा वर्ष 2024चा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुस्तकाचे इंग्रजीचे मूळ लेखक हे गुरुचरण दास आहेत. क्लिअर. 13वा प्रश्न आहे राज्य शासनचा वर्ष 2022-23 या वर्षाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार 2022-23 या वर्षाचे या 6 व्यक्तींना देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातून मीनाक्षी बिराजदार, नवी मुंबई विभागातून फुलन शिंदे, अमरावती विभागातून वनिता अंभोरे, नागपूर विभागातून शालिनी सक्सेना, पुणे विभागातून जनाबाई उगले आणि नाशिक विभागातून प्राजक्ता कुलकर्णी यांना देण्यात आला आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 14वा, अस्त्र हे क्षेपणास्त्र कोणी विकसित आणि डिझाईन केले आहे? योग्य उत्तर आहे DRDO. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपण समजून घेऊ. DRDOने विकसित आणि डिझाईन केलेल्या अस्त्र या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिसाच्या चांदीपूर येथून करण्यात आली. याचे वैशिष्ट्य आहे अस्त्र हे हवेतून हवेत मारा करू शकतो आणि हे क्षेपणास्त्र 100 किलोमीटरपर्यंतच्या अंतरापेक्षा जास्त लक्ष्याला अचूकपणे लक्ष्य करण्यासाठी सक्षम आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 15वा, बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या नव्या राजकीय पक्षाचे नाव काय आहे? योग्य उत्तर आहे जातीय नागरिक पार्टी. क्लिअर.
नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 16वा बालकांच्या हक्कांबद्दल माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी कोणती ॲप विकसित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे चिराग ॲप. ओके, पुढे जाऊया. प्रश्न 17वा सिप्री अहवाल 2025 नुसार भारत कितवा अस्त्र आयातकर्ता देश बनला आहे? योग्य उत्तर आहे दुसरा. ओके, नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 18वा धूम्रपान निषेध दिवस कधी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे 12 मार्च. धूम्रपान निषेध दिवस हा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बुधवारी साजरा केला जातो. यंदा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात बुधवार हा 12 तारखेचा आला, म्हणून यावर्षी 12 तारखेला धूम्रपान निषेध दिवस साजरा करण्यात आला आहे. क्लिअर. प्रश्न 19वा जागतिक खुफिया संस्थेच्या प्रमुखांचे संमेलन भारतात कुठे आयोजित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे दिल्ली. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. कॉन्फरन्स ऑफ ग्लोबल इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी चीफ्स असे या संमेलनाचे नाव आहे. याचे 10वे संस्करण दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे अजित डोवाल आहेत. रॉ प्रमुख रवी सिन्हा आहेत आणि IB प्रमुख तपन डेका आहेत. तसेच दिल्ली येथे रायसिना संवादाचे 10वे संस्करणाचे आयोजनही करण्यात आले होते. याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. याचे प्रमुख पाहुणे हे न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन होते. क्लिअर. 20वा प्रश्न आहे भारताच्या कोणत्या विमानतळाला आशिया पॅसिफिक क्षेत्राचा सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार मिळाला आहे? याचं योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे दिल्ली येथे आहे. या विमानतळाला आशिया पॅसिफिक क्षेत्राचा सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार मिळाला आहे. क्लिअर. 21वा प्रश्न आहे विमेन्स प्रीमियर लीग 2025चा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे मुंबई इंडियन्स. विजेता टीम आहे मुंबई इंडियन्स, उपविजेता दिल्ली कॅपिटल्स. यंदाचे हे 3रे संस्करण होते. अंतिम सामना हा मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडला. प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार हा हरमनप्रीत कौरला मिळाला आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार हा नॅटली ब्रंटला मिळाला. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 22वा कोण सूर्याच्या बाहेरी वातावरण आणि वायूंचे अध्ययन करण्यासाठी पंच मिशन लॉन्च करणार आहे? योग्य उत्तर आहे नासा. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 23वा 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025चा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे झारखंड. झारखंडने 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025चा किताब हा हरियाणाला पराभूत करून जिंकला आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 24वा भारतामध्ये स्टारलिंकच्या साहाय्याने इंटरनेट सेवा उपलब्ध करण्यासाठी स्पेस एक्सने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? याचं योग्य उत्तर आहे एअरटेल. ओके, पुढे जाऊया. प्रश्न 25वा आयफा अवॉर्ड्स 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाने उत्कृष्ट चित्रपटासहित 10 पुरस्कार मिळवले आहे? योग्य उत्तर आहे लापता लेडीज. लापता लेडीजने उत्कृष्ट चित्रपटासहित 10 पुरस्कार मिळवले. या चित्रपटाचे डायरेक्टर या किरण राव आहेत. यांनाही बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळाला आहे. क्लिअर. 26वा प्रश्न आहे मार्च 2025 मध्ये भारताच्या सर्वात श्रीमंत महिला या रोशनी नाडर मल्होत्रा बनल्या. त्यांचा संबंध कोणत्या कंपनीशी आहे? याचं योग्य उत्तर आहे SCL टेक्नॉलॉजीज. मल्होत्रा या SCL टेक्नॉलॉजीच्या चेअरपर्सन आहेत. ओके, नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 27वा जिमा 3 AI मॉडेल कोणी लॉन्च केले आहे? योग्य उत्तर आहे गुगल. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग.